नमस्कार श्रोते, मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दिनांक 2 डिसेंबर रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करीत आहे. तत्पूर्वी पाहूया आजच्या पंचांग. आज मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी असून वार मंगळवार. आज अश्विनी नक्षत्र असून चंद्र मेष राशीत आहे. या अनुषंगाने आज अमृत योग होत असून त्याचे फल राजयोग आहे. अर्थातच आजचा दिवस चांगला आहे. आज राहू काल दुपारी 3 ते 4:30 या कालावधीमध्ये आहे. चला तर बघूया आजचा दैनिक फलादेश. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशी, आजचा दिवस आपल्याला अत्यंत चांगला आहे. निर्णय घेण्याची क्षमता सिद्ध करावी लागेल. आजचा दिवस आपल्याला कर्तव्य श्रेष्ठ, बाकी गोष्टी इतर या मार्गदर्शनामुळे आपल्याला शारीरिक दगदग मात्र थोडीशी दुर्लक्षित करावी लागेल. अर्थार्जन उत्तम राहील. गृहसौख्य चांगले राहील. अनपेक्षित लाभ होतील. आज जोडीदार भागीदार यांना कुठल्याही स्वरूपात लेखी आश्वासने देऊ नका. त्यांच्याकडून काही लाभ होतील या संबंधाने अपेक्षा पण करू नका. सावधानता बाळगा. संतती संबंधित चिंता बाळावेल. विशेषतः राहू काळामध्ये काळजी घ्या. आज अवैध गोष्टींना टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा. आज घरीच दत्तगुरूंची पूजा करून दर्शन घ्या, आपल्याला फायदा होईल. वृषभ राशी, आजचा दिवस आपल्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे. शारीरिक मानसिक ताणतणावाने आपण त्रस्त असाल. आज आपल्याला दीर्घसूत्री कामाचा अवलंब करावा लागेल. घरात तणावाचे वातावरण राहील. जोडीदार भागीदार व्यवस्थित व्यवहार करणार नाहीत. नोकरी इच्छुकांनी मात्र अर्ज सादर करायला काही हरकत नाही. मुलाखतीची तयारीसुद्धा त्यांनी जरूर करावी. आज शनी महाराजांना पदस्पर्श करून सूर्यास्तानंतर आज शनी मंदिरात जाऊन त्यांना पदस्पर्श करावा आणि दर्शन घ्यावं, आपल्याला फायदा होईल. मिथुन राशी, आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे. आय व्यय दोन्ही हे जबरदस्त आहे. मन उत्साही प्रफुल्लित राहील. फक्त आज स्वतःला थोडं सांभाळायचं, ते म्हणजे आपलं पित्त भडकण्याची शक्यता आहे. चहासारखे पदार्थ आपल्याला हानिकारक ठरतील, त्यापासून जरूर सांभाळा. गृहसौख्य उत्तम. आपण घर घेण्यासाठी असुसलेले आहात. त्या संदर्भात काही पत्रव्यवहार बाकी आहे तर ते पत्रव्यवहार करायला पूर्ण हरकत नाही. काही कागदपत्रांवर सहाय्य करायचे असेल तर त्या जरूर सहाय्य करा. आजचा दिवस त्याच्यासाठी फार उत्तम आहे. संतती संबंधामध्ये आपल्याला काही नियोजन करायचे असतील, त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात आर्थिक नियोजन करायचे असेल तर ते जरूर करा. आजचा दिवस उत्तम आहे. आज वाहन मात्र आपल्याला जपून चालवायचे आहे. शिरस्त्राण वगैरे व्यवस्थित घाला. कागदपत्रे सांभाळा. गाडीमध्ये ते ठेवा. गाडी हळू चालवा. मग आपण ह्या त्रासातून वाचू शकता. विवाह इच्छुकांची विवाह बोलणी सफल होण्याचा आजचा दिवस आहे. व्यावसायिक लोकांनी मात्र आपल्या व्यवसायात काटेकोर लक्ष द्या. स्वतः मेहनत घ्या. कामगारांवरती विसंबून राहू नका. उलट कामगारांवर लक्ष ठेवा. आज देव धर्म नशिबाबद्दल काहीही वाईट बोलू नका, अन्यथा आपल्याला त्रास होऊ शकतो. आज भगवान श्रीकृष्णाचे दर्शन आपण दिवसा घ्यायचे आहे. दिवस चांगला जाईल. कर्क राशी, आजचा दिवस चांगला. गृहसौख्य उत्तम. आय उत्तम होणार आहे. संतती संबंधी मात्र काही चिंता उत्पन्न करणारा दिवस आहे. राहू कालामध्ये विशेष लक्ष द्या. हितशत्रू कमालीचे हतप्रभ झाले आहे, याचा जरूर फायदा घ्या. वेगाने प्रगती करा. व्यवसायामध्ये ज्या धाडसाने निर्णय घ्यायचे त्या धाडसाने घ्या, कारण समोर आता हितशत्रू राहिलेले नाहीत किंवा अत्यल्प झालेले आहे. आज गणपतीचे दर्शन घ्या. दर्शन घेतल्यानंतर किंवा घेण्याआधी जरूर दिवा लावा, फायदा होईल. सिंह राशी, आज थोडा तणावाचा दिवस आहे. घरातील वातावरण ताणतणावाचे आहे. संतती संबंधी चिंता आपल्याला सतावणार आहे. नोकरदारांसाठी स्थिती साधारण असणार आहे. व्यावसायिकांनी आज दीर्घकाळापर्यंत काम करण्याची तयारी जर ठेवली तर आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम राहणार आहे. आज मात्र घरीच गणपतीचे दर्शन घ्या. दिवा लावा. त्याला लाल फूल वाहा, फायदा होईल. आपल्याला जर का थोडी इच्छा असेल तर जलाभिषेक केला तरी चालणार आहे. कन्या रास,
आजचा दिवस काहीसा तणावाचा, चिंतेचा असणार आहे. लाभ मात्र उत्तम होणार आहे. अर्थार्जन होईल. आज घरी पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे, पण त्यांच्यामुळे काय होणार आहे, घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होणार आहे, ताणतणाव कमी होणार आहे, याचा आपल्याला फायदा होणार आहे. जोडीदार मात्र आपल्या साथ देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. त्यांच्याकडनं आपण साथीची अपेक्षा पण धरू नका. आज त्यांच्यावर अवलंबून राहू नका. त्यांच्याकडे जेवढं काम करून घेता येईल तेवढं काम करून घेण्याचा प्रयत्न करा. हितशत्रू नरम होणार आहेत. नोकरी संबंधी प्रगती होतील. व्यवसायामध्ये काही कागदपत्रे जरूर तपासा, हिशोब बघा. आज दत्तगुरूंच्या मंदिरात आपण स्वतः चालत जा, दर्शन घ्या, किंवा जलाशयाजवळील मंदिरात आपण थेट वाहनाने गेला तरी चालेल, त्यांनी फायदा होईल. तुला रास, आजचा दिवस चांगला आहे. अर्थार्जन उत्तम होणार आहे. संतती संदर्भात मात्र चिंता उत्पन्न करणारा दिवस आहे. राहू काल विषय सांभाळा, जो राहू काल दुपारी 3 ते 4:30 या कालावधीमध्ये आहे. विवाह भागीदार याकरता आजचा दिवस, काही आपल्याला व्यवहारासाठी बोलणी करायची असेल किंवा अन्य काही करायचं असेल त्याच्यासाठी खूप चांगला आहे. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी दत्तगुरूंचे दर्शन जर घेतले तर अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. वृश्चिक रास, आजचा दिवस चांगला आहे. उत्साह आपल्या अंगी भरपूर असणार आहे. नोकरदारांसाठी अधिक चांगला असणार आहे. घरासंबंधी मात्र थोडी चिंता निर्माण करणारा आहे. घरात महादेवाचा मंत्र म्हणा. राहू काळात म्हटल्यास विशेष चांगले आहे. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 आहे. आज भाग्य आपल्याला साथ देणार आहे. पित्त मात्र आपलं भडकणार आहे. सांभाळून राहा. डोकेदुखी आपल्याला त्रास देऊ शकते. आज आपण त्यापासून सावध राहिल्यास उत्तम. आज दत्तगुरूंना खिरीचा नैवेद्य दाखवून जर दर्शन घेतले तर आपल्याला फायदा होईल. त्या खिरीमध्ये जर केशर टाकले थोडे तर ते अधिक उत्तम. धनुरास, आजचा दिवस मानसिक शांती देणारा, मनाला सुखावणारा असेल. काही आर्थिक लाभ होतील. आज महादेवाचा मंत्र म्हणत राहा, दिवस व्यवस्थित जाईल. मकर रास, आज बोलणे संयमित, शांतते, धीराचे व मोजकेच ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचारपूर्वक बोलणे जर ठेवले तर आजचा दिवस आपल्याला अतिशय चांगला जाणार आहे. आर्थिक आवक चांगली होणार आहे. अनपेक्षित लाभ आपल्या पदरात पडणार आहे. जोडीदार भागीदार मात्र आपल्याशी समजुतीने वागणार आहे. गृहसौख्य चांगले मिळणार आहे. आज नोकरी व्यवसाय ठीक चालेल. हिशोब कागदपत्रे याकडे विशेष लक्ष द्या. आज दुर्गा देवीचे आरती करून दर्शन द्या. कुंभ रास, आजचा दिवस साधारण. व्यवसायात धावपळ, दगदगीचा, वसुलीच्या कामासाठी अथवा अर्थार्जनासाठी आपल्याला प्रवास करावा लागणार आहे. आज आपण देवी महात्म्य, पोथी, मंत्र या संबंधाने वाचन करा, जप करा. महत्त्वाचं म्हणजे आज आपण मंत्र जर का म्हणणार असाल किंवा करणार असाल तर तो मंत्र काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि मग म्हणा, फायदा राहील. मीन रास, शारीरिक दगदग, ताणतणाव असणारा आजचा दिवस आहे. अर्थार्जन होईल. संतती संदर्भात चांगला दिवस आहे. आज मात्र कोणत्याच कागदपत्रावर आपण सह्या करू नये. सह्या करायची अत्यंत आवश्यकता भासलीच तर राहू काला व्यतिरिक्त करा. राहू काल सांभाळा. राहू काल जो दुपारी 3 ते 4:30 या कालावधीमध्ये आहे. या कालावधीमध्ये सह्या मात्र जरूर करूच नका. आज दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या. सोबत जर आपल्या मुलांना नेले तर अधिक फायदेशीर राहील. शुभम भवतु. आभारी आहे. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे आम्ही शॉर्टसुद्धा करत असतो. रोज एका राशीचं, आठवड्याचं, साप्ताहिक भविष्यापर्यंतचं आम्ही फलादेश वर्तवत असतो. या संदर्भात आपले अभिप्राय, शेअर्स लाईक करणे, तत्सम गोष्टी जर आपण केल्या तर आम्हाला निश्चित आनंद होईल. आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत. धन्यवाद.